पुण्यातील नव्या रिंग रोडला अजित पवार यांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेली आहे। मुळशीतील शोकसभेमध्ये आमदार शंकर मांडेकर यांनी या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। तसंच रिंग रोडला अजित पवार यांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हे जे रिंग रोड होतोय हा 13 आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। आणि त्या रिंग रोडला नामदार अजितदादा पवार यांचं नाव देण्यासाठी जी काय पाठपुरावा करण्याची भूमिका आहे ती मी नक्कीच पूर्ण करीन आणि पाठपुरावा करीन अशी या ठिकाणी ग्वाही देतो। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले आपण आणखी तपशील घेणार आहोत। रोहन, खरं तर अजित पवारांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण का हा रिंग रोड जो आहे तो पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांमध्ये 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होतोय। जवळपास 173 किलोमीटरचा हा बाह्य रिंग रोड असणार आहे आणि अजित पवारांनी मोठा प्रयत्न या सगळ्या पूर्ण रिंग रोडसाठी मागील काही वर्षांपासून केलेले होते। अगदी भूसंपादन करण्यापासून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत MSRD असेल किंवा इतर सगळ्यांना घेऊन हा रिंग रोड प्रयत्न पूर्ण करण्यासाठी मोठी शिताफीने अजित पवारांनी जे आहे ते देखील सगळे कागदपत्र असतील किंवा प्रशासनातल्या सगळ्या जबाबदारी असतील त्या पार पाडलेल्या होत्या आणि ते काम आता जवळपास 2027-28 पर्यंत पूर्ण होतंय। ते काम पूर्ण होत असताना त्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती भोर मुळशी वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेली पाहायला मिळते। पुण्यातील मुळशी तालुक्यातील घोटावडे फाट्याजवळ एक शोकसभा जी आहे ती आयोजित केलेली होती आणि यावेळेस शंकर मांडेकर यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता भविष्यात हा रिंग रोड पूर्ण होताना अजित पवारांच्या नावाने तो रिंग रोड असणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे।